बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आरएनएस कन्सेप्टनी काय सांगितलं, ऍसिड्स काय असतात. या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आरएनएस कन्सेप्टनी सांगितलंय बेस काय आहे. बेसेस काय असतात, सबस्टन्स असतात दॅट डिसोसिएट टू प्रोड्यूस हायड्रोक्सिल और हायड्रॉक्साइड आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. ऍसिडचं काय सांगितलं होतं आपण, एखादा सबस्टन्स जेव्हा आपण काय करतो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा तो काय करतो, डिसोसिएट होतो सबस्टन्स आणि H+ आयन्स देतो. त्यावेळी त्याला आपण काय म्हटलेलं, ऍसिड म्हणलं होतं. पण जर एखादा सबस्टन्स आपण वॉटरमध्ये काय केला, डिझॉल्व्ह केला आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर तो डिसोसिएट झाला आणि आपल्याला काय द्यायला लागला, हायड्रॉक्सिल आयन किंवा हायड्रॉक्साइड आयन म्हणजेच काय, OH- आयन्स. जर OH- आयन्स जर आपल्याला भेटत असतील सबस्टन्स डिसोसिएट झाल्यानंतर, तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, बेस म्हणणार आहे. एक्झाम्पल बघा, NaOH, KOH, NH3 आणि कॅल्शियम ऑक्साइड CaO एटसेट्रा. आता हे आपण काय करणार आहे, वॉटरमध्ये डिसोसिएट करून आपल्याला OH- आयन्स देतात का बघणार आहे. पहिला आहे NaOH. NaOH जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तेव्हा ते डिसोसिएट होतं Na+ आयन्स आणि OH- आयन्स मध्ये. मग आपल्याला इथं OH- आयन्स भेटतात म्हणून NaOH काय आहे, बेस आहे. आरएनएस कन्सेप्टने काय सांगितलं, NaOH आपल्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय करते, OH- आयन्स देते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बेस म्हणतोय. नेक्स्ट बघा, KOH आहे. KOH सेम NaOH सारखं असणार आहे. वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केलं की K+ आयन्स आणि OH- आयन्स असतात. इथं पण आपल्याला काय भेटतात, OH- आयन्स, त्यामुळे KOH काय आहे, बेस आहे. नेक्स्ट बघा, NH3 अमोनिया जेव्हा आपण वॉटरमध्ये म्हणजे H2O मध्ये डिझॉल्व्ह करू तेव्हा तयार काय होते, NH4OH जे स्वतः बेस आहे, कारण ते वॉटरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे काय देते, NH4++ OH- आयन्स. इथं पण आपल्याला काय भेटतात, OH- आयन्स. मग आपण इथं एक्झाम्पल आणखीन एक लिहू शकतो, कोणतं, NH4OH जे काय करतं, आपल्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय देते, NH4+ आणि OH- आयन्स. म्हणजे हे पण काय आहे, एक बेस आहे. कॅल्शियम ऑक्साईड जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा काय भेटतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड भेटतं आणि ते आणखी वॉटर प्रेझेंट असल्यामुळे काय होतं, डिसोसिएट होतं आणि कॅल्शियम 2+ आयन्स आणि 2 OH- आयन्स भेटतात. 2 OH- आयन्स भेटतात, त्याचा अर्थ काय आहे, हे कॅल्शियम ऑक्साईड पण काय आहे, एक बेस आहे. ठीक आहे. बेसेस काय आहेत, असे सबस्टन्सेस जे काय केले आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर OH- आयन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रॉक्साइड आयन्स किंवा हायड्रॉक्सिल आयन्स देतात. त्या सबस्टन्सना आपण काय म्हणणार आहोत, बेसेस म्हणणार आहोत. आता नेक्स्ट पॉइंट याच कन्सेप्ट मधला आपण बघणार आहे, न्यूट्रलायझेशन. काय असतं, न्यूट्रलायझेशन. याच कन्सेप्टने सांगितलेलं आपल्याला न्यूट्रलायझेशन काय असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे न्यूट्रलायझेशन.